धोंड्याच्या महिन्यामध्ये देवदर्शनाला जावं असं म्हणतात. त्यामुळेच आम्ही निघालो आहोत कोल्हापूर दर्शनाला. हॅलो, माझं नाव आहे नेहा आणि आज आम्ही सगळ्या गर्ल गँग निघालो आहोत आदमापूर प्रसिद्ध बाळूमामा मंदिराच्या दर्शनासाठी. रोड ट्रिप, गप्पा, मज्जा, डान्स आणि बाळूमामाचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तर चला सुरू करूया आजचा सुंदर स्पिरिच्युअल व्लॉग. कोल्हापूर दर्शनासाठी आम्ही रात्री 11 वाजताच निघालो होतो. माझी आई आणि तिच्या भजनी मंडळाचं बसमध्ये भजन चालू होतं. थोडंसं ते एन्जॉय केलं आणि नंतर हा काश्मीरी मिठा घेऊन मी झोपी गेले. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा बाहेर हिरवळ, डोंगर, झाडी झुडी बघून मन एकदम छान वाटत होतं. मला खूप छान वाटत होतं ते सगळं बघून. साधारणतः सकाळी 7 ते 7:30 दरम्यान आम्ही आदमापूर येथे पोहोचलो असेल. आदमापूरमध्ये बरेच भक्तनिवास आहेत. त्यापैकीच एका भक्तनिवासमध्ये आम्ही फ्रेश होण्यासाठी थांबलो. त्यानंतर आम्ही सर्वजण निघालो बाळूमामाच्या मंदिराकडे. असं म्हणलं जातं, श्री संत बाळूमामा आपल्या मेंढ्यांसोबत फिरत फिरत आदमापूर येथे आले होते. इथलं शांत वातावरण आणि लोकांची श्रद्धा पाहून त्यांनी काही काळ येथे वास्तव्य केले. ते गावातील लोकांना मदत करत, जनावरांची सेवा करत आणि भक्तीचा संदेश देतातच. त्यांच्या चमत्कारी कार्यांमुळे लोकांची त्यांच्यावर खूप श्रद्धा वाढली आणि नंतर त्याच ठिकाणी त्यांचं मंदिर उभारण्यात आलं. बाळूमामांचं मन भरून दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो मेतका या ठिकाणी. असं म्हणलं जातं, बाळूमामांची काठी आहे तिथे. मेतका या धार्मिक स्थळाबद्दल मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगेन. तुम्ही हा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.